इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी जगणार आहात. आपण सर्वांनी हा डायलॉग तर ऐकलेलाच असेल, पापा की परी और माँ का मगरमच्छ. तुझे देखने में आगे पापा की परी भी होती है, पापा का परा भी होता है. ठीक है, तो फिर चलिए देखते हैं सीनियर के पापा के बड़ा परफॉर्मेंस. उनके लिए एक बार जोरदार तालियां हो जाए. बघा, आता जे नाटक प्रदर्शित करण्यात आलं या नाटकासाठी माझे सहकारी शिक्षक नाडेकर सर यांनी 101 रुपये दिलेले.
किसना वो किसना
बताओ. फिरेरा फेरी हे नाव तर लय फेमस झालंय, पण फिरेरा फेरी म्हणजे काय? फिरेरा फेरी म्हणजे एक तो शाना और दूसरा अंधे में काना. अगं म्हणजे काय? एक तर वेडा आणि जो समजवायला जातो तो त्याच्याहून वेडा. अरे वा, त्याचा अर्थ छान असेल तर गाणेही छानच असेल. अगदी खरं आहे. तर येत्या कवटी लोकांचे तुमच्या समोर फिरेरा फेरी हे धमाल आणि मजेशीर गीत सादर करत आहे. हेलो हेलो, देवी प्रसाद घर पर है? अभी 10 मिनट पहले ही चल बसे. आपको को बोलना था. चल बसे. कूतरे साला देख के रोड ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा है. आपके कोई भी पानी का लाइन में नहीं खड़ा रहेगा. मैं सबके घर में 3 नल लगा देने वाला. 3 नल? जिसको गर्म पानी से नहाने उसके लिए गर्म पानी का नल, जिसको ठंडे पानी से नहाने उसके लिए ठंडे पानी का नल. और तीसरा नल? नहीं, तीसरे नल में पानी नहीं आता बाबा. जिसको नहीं नहाने का वो तीसरे नल के नीचे बैठेगा. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. खुशियों की बारात है, पैसों की बरसात है, सच्चे हो गए सारे सपने खुले नसीब यार के. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. कितना ग्रेट. आपने इन्फॉर्म किया है मिस्टर राजू. ये कौन सी डिग्री है आपकी? यूएस. इसकी टोपी उसके सर. एक्चुअली इंटरनेशनल टैलेंट ऑफ अल्टीमेट स्टूडेंट ITUS. लेकिन मैंने तो इस डिग्री के बारे में कभी नहीं सुना है. ये मेरा डिग्री. कहाँ तक पढ़े हैं आप? दोपहर सुबह मेरा बाप मेरे को स्कूल पे छोड़ के गया और दोपहर को पूरी स्कूल मेरे को घर पे छोड़ के गए. ये सर्टिफिकेट के साथ. समझ सको तो हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी. जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी.
सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। अपनी छतरी तुमको दे दे कभी जो बरसे पानी, कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज पुरानी। फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, उल्टी सीधी ऐसी भी है अपनी यही कहानी। थोड़ी हममें होशियारी है, थोड़ी है नादानी, थोड़ी हममें सच्चाई है, थोड़ी बेईमानी। चिमुकल्यांच्या अभिव्यक्तीसाठी तर होऊ त्यांना टाळ्यांचा गजर या चिमुकल्यांसाठी, तर होऊ त्यांना टाळ्यांचा गजर या चिमुकल्यांसाठी। या गाण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। शेतकरी हा शेतात वर्षभर काम करतो, तरी त्या कामाचे चीज केले जात नाही। शेतकरी आपल्याला अन्न देतो, यामुळेच तो आपला अन्नदाता म्हटला जातो। शेतकरी हा जगाचा अन्नदाता असला तरी त्याला कधीही अन्नाची कमतरता भासते। त्याच्या पिकाला मालाला जेव्हा योग्य भाव मिळत नाही तेव्हा तो हताश होतो आणि व्यापाऱ्यांची रिॲक्शन ही अशी असते, अरे माल काही बरोबर नाही, काय याला भाव देऊ, पैशांची बर्बादी करू। तर चला आता जाऊया शेतकरी राजाच्या वर्षभराच्या मेहनतीचा आढावा घ्यायला। तर इयत्ता 3री लोकांचे विद्यार्थी तुमच्या समोर सादर करत आहेत ट्रायब्यूट टू फार्मर्स हे गीत। चला तर या गाण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या।
साल भी बारिश नहीं हुई। मैं अपना कर्ज कैसे चुकाऊंगा? मेरे पास बस एक ही रास्ता बचा है। सुखी के पापा भी उसे छोड़ के चले गए। हरिया काका, कमली के पापा, कहीं मेरे पापा भी। शालेय जीवनात गमती जमती तर होतातच, म्हणून मोठे झाल्यावर आपण म्हणतो गोदीत बिगाडीत खेळ. एकदा काय झाले, एका वर्गात सर शिकवत होते. सर मुलांना विचारतात, 5+5 किती? याचं उत्तर तू सांग बघू. ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देऊ शकतो, 0. पण त्या मुलाने काहीच उत्तर दिलं नाही. नंतर सर त्या मुलांना विचारतात, 5 तुमच्याजवळ 5 इल्ल्या आहेत. 5च्या 5 इल्ल्या मी खाल्ल्या तर तुमच्याजवळ किती इल्ल्या होतील? याचं उत्तर तू सांग बघू. अर्थात 0. पण ते मुलं हे उत्तर देत नाही. ते मुलं म्हणतात, सर याचं उत्तर आहे सांबर आणि चटणी. अरे वा, छान उत्तर दिले. चला तर मग बघूया टीचर आणि स्टुडंट यांचा मजेशीर परफॉर्मन्स. जब हमारे प्रिंसिपल आते हैं अब आ रहे हैं हमारे क्लास टीचर. मैं से मीना से न साथी से, मैं से मीना से न साथी से, न पहले माने से दिल बहता है मेरा आगे आ जाने से, आगे आ जाने से, आगे आ जाने से, आगे आ जाने से, आगे आ. अब बारी है हमारे मैथ्स टीचर की. आओ सिखाओ तुम्हें अंडे का फंडा, ये नहीं प्यारे कोई मामूली बंदा. आओ सिखाओ तुम्हें अंडे का फंडा, ये नहीं प्यारे
कारण आपलं नाव पहिल्यापासून टॉप. अरे किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बस. माझी या मराठीच्या बोली ओव्या गाऊ कौतुकी असे सांगणारे आमचे सोळुंके सर. नारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची
नवजात
दिल थांब के बैठना सब लोग उगी उभी राह काय रे हाट तू काबर कळस मनावर म्हणा लाडका भाऊ इतका सोनासारखा मला दर महिन्याले पैसा देस आणि तुले काय करणार त्रास आगा अगं बस किती मिनी 1500 रुपये देस तू ना भाऊ आणि आशीदा काढत 15,000 देस हा का थांब तू सकाळपाशी सगळा भांडा तुला धुवायला लावू कपडा तुला धुवायला लावू मी फक्त पलंगावर पैशाचा आराम करतो नाही का असं कसं तू पण तर माझी लाडकी आहेस ना जाऊ दे असं नको करू या लाडक्या बहिणीस खरं डोक्यात जायला शेतच चला तर मग मंडळी आपल्या समोर आता प्रस्तुत करणार आहे इयत्ता 6वी लोकांचे विद्यार्थी काय प्रस्तुत करणार आहेत रे ते तर सांगशील का अगं बेडी तुला तुझ्या लाडक्या बाबाने पैसे दिले ना तेव्हा तू नाचत होती ना हो मग काय झालं बरं तेव्हाच आपल्या मंडळीला समजून गेलं आता लाडक्या बहिणीनं नाटक शिक ओ अच्छा चला येऊ का मग मावशी घाबरू बिबरू नका तुला लाडक्या बहिणीला पैसा घेवायला नाही बोलू बोला पूर्ण माईक नाही तुझ्याकडे तरी आहेत का पैसे नको नको पैसे मी भरतो पण त्याच्यासाठी कागदपत्र तर कागद तर आहे आपल्या घरी आणि पत्रे घरा हॅलो कागद तर आहे आपल्या घरी आणि पत्रे काढूया अगं गुडघ्यात मेंदू तुझा आधार कार्ड पॅन कार्ड
मावशी तुमचे कागदपत्र द्या. ओ मावशी मला घरी जायचंय. काय चिल्लम काट्या तुला काय करायचं आमच्या पगाराशी? ओ मावशी काय नका बोलू. का बरं? आमची गावात चांगली इज्जत आहे. आमची इमेज खराब होते. अरे गल्लीतली सर्व माणसं मला मावशी म्हणतात आणि तू कुठं गल्लीतली सर्व माणसं मला दीदी म्हणतात आणि तू कुठं आला मला मावशी म्हणायला? जाऊ दे तुमचं काम करा. कसा आला नाही मग? काय मावशी तुमच्या आधार कार्डवर नाव पाठकोर आणि शाळेच्या दिवशीवर रामकोर. अहो आमचं नाव रामकोरच आहे. ते तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे. या लॅपटॉपला माहिती आहे का? त्याला खाऊ का पिऊ का माहिती कर. मावशी तुम्ही इथं जा बरं. तुमचं काम आज नाही होणार. वय त्यांच्या पल्लू आहे इकडून भरून गेली माझा फारम. ठीक आहे कोण? नाही रे डोनाल्ड ट्रम्पचा सावकार. हो हे भीक मागितल्या दुकानात येणार नाही परत काय तिकडं. ठीक गेली ती बाई. काय हो काय तुमचं? मला लाडकी बहिणीचं भाडं भरायचंय. तुम्ही बिंदूत काय कामं आहेत का हो? म्हणजे ही योजना फक्त महिलांसाठी आहे. दाखव तुला मला माझ्या बायकोचं भाडं भरायचंय. तुमच्या बायकोची कागदपत्रे द्या हो. ठीक आहे. का हो तुमच्या बायकोचे दोन नवरे आहेत का? अरे चिल्लम काट्या कधी एका बायकोचे दोन नवरे पाहिलेत का? माझ्या बायकोचा मी एकुलता एक नवरा आहे. तुमच्या बायकोच्या उत्पन्नाचा स्रोत काय? अरे माझ्याकडे पैसे चोरणं. अहो म्हणजे तुमची बायको काय काम करते? मला तिच्यातून पैसे चोरण्यासाठी मी अशी बायको करते. चोरायचं पण काम तिला येत नाही. तुमच्या बायकोचं शिक्षण किती? मला काय करायचं आमच्या बहिणीच्या शिक्षणाची? रस्त्याचे काम करा ना. जाऊ दे रे. तशी तर ती 10वी पास आहे पण अक्कल काय बुद्धी नाही आहे तिला. तुमच्या बायकोचं वय किती हो? 35. तुमचं वय किती? 25. सांगा तुमच्या बायकोच्या 10 वर्षाचा फरक कसा? अरे गंधराची आहे ती. दुसरे लग्न झालंय तिचं. ते तुम्हाला बायको भेटत नव्हती वय. तू शांत बैस रे. माझी बायको पळून गेली लोकात. गंधराची रा तू तुझं काम कर ना. पटकन आमचं भाडं भर. हो लवकर करा मला घरी जायचंय. तरी काय तुम्हाला आणले पाहिजे का वाटते? काही पण नका बोलू त्याला. पटकन भाडं भरा. अहो इथे नेट चालत नाही ना. त्याला खाऊ घाला पिऊ घाला पण चालायला लावा ना. मला घरी जायचंय. हो करतो. ओ तुमचा अप्रूव्ह झाला. बरं झालं. ती शांती आहे तिच्या नावाची उलटी किती नुसती कटकट करायची माझ्या मागे. आम्ही आधी कटकट केलं नाही. एकदा आम्ही सदाशिव. तुम्ही वा तिकडे. तुझं काहीच कामाचं नाही. चल घरी. अगं शांते तुझं बारा सक्सेस झाला गं. अरे वा आता मी तुझ्यासाठी लगेच कडक चहा आणते. हे घ्या. असं थंड अगं शांती कुठे चालली? अगं मी शॉपिंगला चालले. तो लाडकी बनवण्याचा फॉर्म भरला का? फॉर्म तू फॉर्म का बोलते? माझ्याकडे 3000 रुपये सुद्धा आले. अगं बाई माझे कसे नाही आले? विचार की पण दादींना. विचारतेस मग. ते 3000 रुपये कुठे गेले? मला काय माहिती तुझे 3000 रुपये? काळा बाजार तर नाही केला ना? नाही केला ना काळा बाजार. माझे 3000 पटकन द्या. लवकर करा. शांते तुझे 3000 रुपये आले.
पुऱ्या पाय करून गेला ₹1500 तर मागे झाले. हा? डिझेल पेट्रोल पाण्याचे ₹500 मागे. त्याच्यानंतर एखादं पक्षी खातात म्हणजे थोडी पैलवान लागले ना तिने बसली दिसतात आहे. तुझ्या बारामतीचे ₹500 मागे झाले. त्याच्यानंतर तुला ₹1500 तुझे. अगं बाई काय असं काय नको तुमचे ₹1500 हे घे तुमच्या मड्यावर. मी तुझी थट्टा करत होतो ग. तूच तरी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे. जा ऐश कर बाई. हा खुशियों की मिली है मजा कुछ है जुनून सा कुछ ताकत है जो बातें करता ये मुद्दों सामान है कुछ है जुनून सा कुछ ताकत है जो बातें करता ये मुद्दों सामान है करने दे ख्वाबों को बदमाशियां चलने दे नजरों की मनमानियां ढूंढे चलो कुछ ठिकाने ओए दिल पगली पगली सी नादानियां होशियार है कि रहने से लगे बेहोशियों में मजा बचकाई न लगे जो होती है खुशियों की मिली है कुछ ताकत है सब बातें करता ये बुद्धू सामान है कुछ है जुनून सा कुछ ताकत है सब बातें करता ये बुद्धू सामान है कोशिश है होने लगी देखो ये बारिश है सर पे चढ़ा है ये कैसा असर थोड़े रफ्तार में दिल की सब धड़कनें कोई चल रही है कानों में धीरे से रोशन है ज़्यादा ये सुबह जो हो रही है सीने में हो रहे खुशियों की मिली है कुछ है जुनून सा कुछ ताकत है सब बातें करता ये बुद्धू सामान है कुछ
नाही ना, म्हणून तर विचारते. बरं, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे जी अनेक संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली आहे. हो का? म्हणजे आपण अशा पवित्र भूमीवर जन्माला आलो हे आपले भाग्यच ना. हो, अनेक संतांच्या अभंगावर अनेक कीर्तनकार कीर्तन करतात. चल पाहू ना आता. हा बाई, चल, तुला थांबवलं तरी तू थांबणारच नाही. तर आमच्या शाळेतील काही विद्यार्थी कीर्तन घेऊन येत आहे, तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. कीर्तन हे महाराष्ट्रात पहिलेपासूनच होत आहे. तर आता आमच्या विद्यालयातील काही विद्यार्थी ते सादर करत आहेत. लेकराचे भीत माऊलीचे चित एसी कडवळ्याची गाती
करी लाभावी ना प्रीती कोटी वाटे त्याचे सर्व साय तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी योजे. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग संत तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी आईची ममता व लेकराची कर्तव्याची भूमिका सांगितली आहे. विठोबा रखुमाई विठोबा कोणी उठायचं माझ्या पोराला डॉक्टरचा पोरगा कुठे डॉक्टर होतो का? मार्ग नको तो काढला निघाला. 48% मार्क पडतो. 8 लाख झाला ते त्याचा बाप म्हणतो एक प्रयत्न. कशाला एक प्रयत्न? पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. त्याचा बाप म्हणतो एक प्रयत्न. पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. मग तो हॉस्पिटल टाकतो. पहिला दणका झोपा. उभ्यानं काहीच नाही. पहिला दणका झोपा. झोपल्यानंतर ते म्हणतो डोळे वाचवा, कान वाचवा, तोंड वाचवा, जीभ बाहेर काढा, वळून जरा, मोकळी सोडा, वळून जरा, कानी वा, उतानी वा, पालते वा, सरळ वा, मायाकडे पा. शेवटी म्हणतो कसा काय होतं तुला? आतापर्यंत व्यायाम चालू होता का काय? मग ते कागद पेन राहतं आणि पेन आपल्या खिशाला नाही ठेवतं. ते दोरीला बांधलेली राहते. दोरीला ते एक सकाळी 3 सायंकाळी 3 परवा परत झोपा. उभ्यानं काहीच नाही झोपा. एक दिवशी 3 कॉलेजची औलादी मोटरसायकलवर 90 आणली जोरा. ट्रकने दिला हवा. काही चुकी केली का त्यानं? चुकी केली का? हा गेला त्याची गच्ची धरली. 2 लावून दिल्या. मग तो बी काही कच्चा नव्हता. तो बी टामी घेऊनच उतरला. गुडघ्यातूनच काढली केली मी. अरे येऊ करला ना जायला गुडघीच राहिली नाही. पहिले फक्त पुरुष मंडळी पेटा घालायची. आता यांनी केलं सुरू. तुम्ही घाला पेटे, मी घालतो नऊवारी. तुम्ही घाला पॅन्ट, आम्ही घालतो गाऊन आणि घेतो ओढणी नावली तर मुंडके आम्ही. एक दिवशी टीव्हीवर 2 बेवडे रस्त्याने जात होते. त्यांच्यापैकी म्हटला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याची खाटकन लावून दिली. म्हटला तू होऊच शकत नाही. तो म्हटला कस काय? मी अजून राजीनामा द्यायला नाही. महाराज आपल्याकडे काय ज्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय 2000 तरी आपण पंक्तीत वाढवायला सांगतोय. मागून अख्खी चट्टी फुटे. पुढच्या फडून टाकी फाडून मही कोण शिवी. पुढच्याला म्हणतो फडून टाकीन फाडून मगी कोण. हॅलो विठ्ठल 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 विठोबा रखुमाई विठोबा एक दिवशी 2 बेवडे रस्त्याने जात होते. रस्त्यात जाताना त्याचा वीर लागला. त्यांनी त्या दिवशी पौर्णिमा त्यांनी एक चंद्र दिसतो. चंद्र दिसत होता. त्यांना वाटलं चंद्राने आत्महत्या केली. चंद्राने आत्महत्या केली पण त्यांना काही नाही केली. चंद्राची उजळी. त्याच्यापैकी एक म्हटला पहिले आपण बाटली टाकून चंद्र बाहेर काढू. मग ते बाटली टाकतं आणि पाणी हलायला टाकतो. पाणी हलतं मग तो चंद्र चप्पल राहतो. त्यांना असं वाटतं चंद्र त्याला चप्पल तो येतच नाही. पहिला म्हणतो मी पहिला उडी मारतो मग तू उडी मार. मग पहिला उडी मारतो दुसरा उडी मारतो. त्याच्यानंतर त्यांना कळतं की आपल्याला पोता देत नाही. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो की आजची तरुण पिढी
व्यसन दिन होत आहे तर आपण आपले आई वडील आपल्यासाठी कळकळीने मेहनत करत आहे तर आपण कृपया व्यसन दिन होतात मेहनत केली पाहिजे. धन्यवाद.